या संदर्भात आज उच्च न्यायालयामध्ये देखील केस झाली आणि उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला तुम्ही याच्यामध्ये इंटरव्हेन्शन कराल का या संदर्भात माहिती विचारली। महाराष्ट्र सरकारने त्यात मान्यता दर्शवलेली आहे। उच्च न्यायालयाने त्या संदर्भातली एक समिती देखील आता उच्च न्यायालयात तयार झालेली आहे। चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राचे, त्यासोबत UD सेक्रेटरी आणि परिवहन आयुक्त, परिवहन सेक्रेटरी असे 3 जणांची कमिटी असेल आणि या बाजूने त्याच्यासोबत अजय मेहता जे BMC कमिशनर आहेत, MD बेस्टचे आणि युनियनचे लोक, अशा प्रकारे ही बैठक होणार आहे। आता 3 वाजता पुन्हा त्या संदर्भातलं हिअरिंग होतं, त्याच्यामुळे त्यात काय नेमकं झालं याची अद्ययावत माहिती माझ्याकडे नाही, पण आमचा प्रयत्न असा आहे की यातनं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे। शेवटी लोकांचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू। काल देखील आणि आज सकाळी देखील या संदर्भात माझी उद्योजींची देखील चर्चा झालेली आहे आणि आमचा सगळ्यांचाच मिळून हा प्रयत्न आहे की हा जो तिढा आहे हा सुटला पाहिजे। शिवसेनेची मागणी आहे की आर्थिक मदत राज्य सरकारने करावी। नाही, अशा प्रकारची मागणी माझ्यापर्यंत तरी पोहोचलेली नाही आणि अशी मागणी मला वाटत नाही की BMCतलं कोणी करेल, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की BMC जी आहे ही म्हणजे महाराष्ट्र सरकारशी जर तुलना केली तर ती अधिक श्रीमंत आहे। पण मला असं वाटतं हा प्रश्न तो नाही आहे। प्रश्न असा आहे की पैसे देण्यापेक्षाही रिफॉर्म्स आणि जे काही कामगारांचं म्हणणं आहे या दोन्ही गोष्टी नीट झाल्या पाहिजेत, हा त्याचा प्रश्न आहे। समिती स्थापन करून अशा प्रकारचा काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे का? नाही, आता वेगळी समितीचा प्रश्न नाही आहे। आता सरकारला या ठिकाणी एवढंच सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही बसून याच्यामध्ये तोडगा काढा आणि तो तोडगा काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि मला असं वाटतं की आता जो काही तिढा आहे त्या तिढ्यामध्ये काही कामगारांच्या मागण्या आहेत, त्या मागण्यांमध्ये काही प्रमाणात त्या मागण्या मान्य करण्याचं त्या ठिकाणी बेस्ट किंवा BMC तयार आहे। काही गोष्टींमध्ये त्यांचा त्याला नकार आहे, किंबहुना भविष्यातला सगळा विचार करता याच्यामध्ये काही रिफॉर्म झाले पाहिजे अशी देखील त्या ठिकाणी मागणी आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही प्रश्न आहे हा चर्चेतनं सुटू शकतो आणि ती चर्चा आता घडवून आणून हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। समृद्धी मार्गाला सर असं वाटतंय का 1-2 दिवसामध्ये हा प्रश्न सुटेल असं वाटेल का? नाही, माझं तर मत आहे की आज उद्या तर सुटला पाहिजे। आमचा तर प्रयत्न असेल की आज सुटू शकला तर आज सुटला पाहिजे।